छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळाले। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येत मोठी युती केल्याने ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली। आमदार संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही नवी आघाडी आकाराला आल्याची चर्चा आता संपूर्ण तालुक्यात रंगली आहे। कन्नड तालुक्यात पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांच्या उपस्थितीत पार पडली। अत्यंत शांततेत झालेल्या या प्रक्रियेत सुप्रिया अनिल घुगे यांची पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर मायाताई ललित सुरसे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। या निवडणुकीदरम्यान कन्नड तालुक्यात एक वेगळेच राजकीय समीकरण पाहायला मिळाले। राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्थानिक पातळीवरही युतीचे चित्र स्पष्ट केले आहे। ही युती आमदार संजनाताई जाधव यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली एकत्र आल्याचे बोलले जात आहे। या बिनविरोध निवडीमुळे कन्नड तालुक्याच्या राजकारणात आगामी काळात नव्या घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत। बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचे तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात असून विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। पंचायत समितीवरती महायुतीचा सभापती, उपसभापती यांची निवड या ठिकाणी बिनविरोध झालेली आहे। त्या दोघांनाही मी इथे खूप खूप शुभेच्छा देते आणि निश्चित त्या दोघी जणी चांगलं काम या ठिकाणी करतील अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते। हे काहीच नाही, आम्ही दोघं आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला जेवढा निधी आणता येईल आणि जेवढा आम्हाला सामान्य लोकांपर्यंत ह्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवणार आणि जो 25 वर्षापासून जो बॅकलॉग आपल्या तालुक्याचा राहिलेला आहे विकासाच्या बाबतीमध्ये, तर तो बॅकलॉग आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी भरून काढणार। आज पंचायत समिती कन्नड या ठिकाणी माझी सभापती म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। तसेच सर्व सदस्य आणि इथे सगळे उपस्थित पदाधिकारी यांना मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझी निवड केली। सभापतीची निवडणूक आहे, खऱ्या अर्थाने आज सर्वच पक्षाने महायुतीला असा भक्कम असा पाठिंबा दिलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मग संभाजीनगरची पंचायत समिती असेल, कन्नडची असेल, सोयगावची असेल, अनेक ठिकाणी उभाटाने पाठिंबा दिलेला आहे। कारण त्यांच्या सदस्यांना समजून चुकलंय, आपल्याला जर गावाचा विकास करायचा असेल, भागाचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही। उभाटाची किमया म्हणजे सर्वजण सोबत आले आहेत, उभाटाच नाही। आता कन्नडमध्ये तर सर्व बिनविरोधच झाले ना, सर्वच जण सोबत आले। आमदारांनी घोषणा दिली होती, आमदाराला त्या घोषणेचे परिणाम सुद्धा भोगायला लागले, कारण जनतेला हे खोटं जास्त दिवस पटत नसतं। त्यामुळे आपण बघितलं असेल की विधानसभेची निवडणूक असेल आणि जिल्हा परिषदची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवली। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।